जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत PSI मुख्य परीक्षा जी आहे, या PSI मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याचं मी विश्लेषण करणार आहे, ॲनालिसिस करणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामधील मुद्दे आपण 1, 2, 3 अशा पद्धतीने आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझी सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही ही एक 100 पेजेस वही घाला आणि त्या वहीमध्ये काय करा की हे जे मी पॉईंट सांगत आहे अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये, सिलेबसच्या बाबतीमध्ये, ते तुम्ही व्यवस्थित लिहून काढा. तुम्ही म्हणाल आमच्याकडे PDF वगैरे भेटतील किंवा आमच्याकडे आहेत, स्क्रीनशॉट आहे वगैरे, त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः तुमचा जो अभ्यासक्रम आहे लिहून काढला आणि काढल्यानंतर जसं तुमचा अभ्यासक्रमातील एखादा टॉपिक कंप्लीट होईल तसं तुम्ही टिक मार्क केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो. सो एका वहीमध्ये तुम्ही काय करा, लिहून काढा. बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री असेल, करंट अफेअर्स, बऱ्याच अशा लेक्चर सिरीज मी घेतलेली आहे, त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल. तर चला आपण बघूया PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम. आता सगळ्यांना माहीत आहे की PSI मुख्य परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर राहतात. जसं पूर्व परीक्षेमध्ये PSI ST असिस्टंटसाठी एक कॉमन पेपर राहतो एक, त्याच्यानंतर मेरिट लागतं. मेरिटच्या आधारावरती PSIचं वेगळे मेरिट राहतं, STIचं वेगळं राहतं आणि ASOचं वेगळं राहतं. आता PSIच्या मेरिटमध्ये जो क्वालिफाय झालेला असेल तर तो मुख्य परीक्षेसाठी काय आहे तर पात्र आहे. मग आता मुख्य परीक्षेचे 2 पेपर कोणते कोणते राहतात बघा. एक जो आहे हा पेपर पहिला जो आहे हा मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान राहतो. आणि पेपर जो दुसरा आहे तो सामान्य क्षमता चाचणी आणि पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान असा दुसरा पेपर आहे. पहिला पेपर 200 मार्काचा राहतो, दुसरा पेपर पण 200 मार्काचा राहतो. टोटल मेन्स जी आहे ती 400 मार्काची राहते. आणि त्याच्यानंतर मग फिजिकल राहतं आणि फिजिकल नंतर मग एक इंटरव्ह्यू असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं काय तर PSIच्या बाबतीमधील मुख्य परीक्षेनंतरचे जे काही मेरिट लागणार आहे ते एकत्रित जी मुख्य परीक्षा त्याचबरोबर तुमचं फिजिकल आणि इंटरव्ह्यू याचा एकत्रित काय करत असतात तर मार्क्स घेऊन त्याचा कट ऑफ वगैरे लावला जातो. ठीक आहे. आता पेपर पहिल्यामध्ये आपण मराठी जे आहे, मराठी 100 गुणाला असणार आहेत, इंग्रजी 60 गुणाला आणि सामान्य ज्ञान जे आहे ते 40 गुणाला. पण प्रश्न संख्या किती आहे बघा, 50 मराठीचे प्रश्न असतात, 100 मार्क असतात, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला आहे. इंग्रजीचा घेतला तर 30 प्रश्न असतात, 60 त्याचे गुण असतात आणि सामान्य ज्ञानचे घेतले तर 20 प्रश्न असतात, त्याचे 40 गुण असतात. ठीक आहे. आता लेवल पण बघा, दर्जा पण कसा आहे बघा, मराठी जे आहे ते 12वी दर्जाचं आहे, इंग्रजी जे राहतं ते पदवी दर्जाचं राहतं आणि सामान्य ज्ञान पण पदवी दर्जाचं. मराठी माध्यम कोणतं आहे, लँग्वेज माध्यम म्हणजे लँग्वेज कोणते आहे, मराठीची मराठीच राहणार आहे, इंग्रजीची इंग्रजी. आणि जे सामान्य ज्ञान जे आहे ते मराठी आणि इंग्रजी असं राहणार आहे. 1 तासाचा पेपर राहतो पहिला, 200 मार्काला आहे आणि 100 गुण आहे. निगेटिव्ह मार्किंग किती आहे तर 1/4 असं काय तर निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुमचं 4 चुकलं तर जे बरोबर आलेलं आहे त्याच्यामधून 1 काय केलं जातं तर वजा केलं जाते, 1 बरोबर आलेलं वजा केलं जातं. ठीक आहे. तर आपल्याला हा एक पॅटर्न समजला, परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीचा आहे तो. आता पेपर पहिला जो आहे, पेपर पहिल्याचा थोडा अभ्यासक्रम आपण बघू. आता अभ्यासक्रम काय आहे बघा, मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान आपण म्हणलेलं आहे. आता मराठी जे आहे, मराठीमध्ये कोणते कोणते महत्वाचे म्हणजे टॉपिक्स आहेत बघा. पुन्हा सांगतोय मी, एका वहीमध्ये हे मी जे मुद्दे सांगत आहेत ना ते व्यवस्थित लिहून काढाय आहे. हे तुम्हाला भेटेलच, मी तुमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर करेलच, बट तुमच्या स्वतःच्या वहीमध्ये हे मुद्दे असावे. ठीक आहे. मराठीसाठी काय तर सर्वसामान्य शब्दसंग्रह हा मराठीचा पहिला मुद्दा आहे, पहिला टॉपिक आहे. नंतर वाक्यरचना असेल, नंतर व्याकरण असेल, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि त्यांचा उपयोग कशासाठी असणार आहे, तसेच उतार्यावरील प्रश्न. म्हणजे विचार केला तर इथं मराठीमधून एकूण महत्वाचे किती टॉपिक आहेत, 6 टॉपिक. एक सर्वसामान्य शब्दसंग्रह, दुसरं वाक्यरचना कशी असते, तिसरं व्याकरण आहे, 4थं म्हणी आहे, 5वं वाक्यप्रचाराचा जो अर्थ आहे त्याचा उपयोग काय आहे आणि 6वा नंबरचा जो आहे तो उतार्यावरील प्रश्न. ठीक आहे. असे एकूण 6 महत्वाचे टॉपिक मराठीमधले राहतात. तसेच सेम इंग्रजीमधले राहतात, फक्त ते इंग्लिशमध्ये राहतात. म्हणजे कॉमन व्होकॅब्युलरी जो आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे ना त्यालाच कॉमन व्होकॅब्युलरी म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. पहिला टॉपिक आहे हा इंग्रजीचा. दुसरा जो आहे तो सेंटेन्स स्ट्रक्चर, म्हणजे इथं वाक्यरचना दिलेलं आहे ना तसंच इथं सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स म्हणजे वाक्य, स्ट्रक्चर म्हणजे रचना. नंतर ग्रामरला मराठीत काय म्हणतो आपण, व्याकरण म्हणतो, म्हणजे इंग्रजीचं पण ग्रामर आहे. यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ जो आहे तो. हा कितवा झाला तर हा कॉमन व्होकॅब्युलरी 1, दुसरा सेंटेन्स स्ट्रक्चर, तिसरा ग्रामर, 4था ॲडम आहेत, नंतर फ्रेजेस आहेत आणि 6वा जो आहे तुमचा जो काही पॅसेज वगैरे दिला जातो उतार्यावरील प्रश्न.
असे 6 महत्त्वाचे टॉपिक इंग्रजीमधले पण आहेत. ते सामान्य ज्ञानचा विचार केला तर चालू घडामोडी असतात का? नक्कीच चालू घडामोडी राहतात बघा. आणि त्याचबरोबर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे जे दोन्ही अधिनियम जे आहेत याच्यावरती पण प्रश्न विचारतात. आता संगणक व माहिती तंत्रज्ञान, जसं STI साठी मी म्हणलो ना, STI, ASO आणि PSI या तिन्हींच्यासाठी हा जो पेपर पहिला जो असतो हा पेपर पहिला सारखाच असतो. त्यामुळे पहिला अभ्यासक्रम जो आहे STI साठी, ASO साठी आणि PSI साठी हा अभ्यासक्रम काय राहणार आहे? सारखाच राहणार आहे. तरी पण बघा मी रिपीटेड तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. STI ची ऑलरेडी मी अभ्यासक्रमाचा अनालिसिस केलेला आहे, ती व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. आता संगणकाच्या बाबतीमध्ये काय काय सांगितले बघा. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला मॉडर्न सोसायटीमध्ये संगणक खूप महत्त्वाचा रोल प्ले करत आहे. आत्ता मी तुम्हाला शिकवतो, इथं मी संगणक कसं वापरतो ना, लॅपटॉपचाच वापर करून शिकवतो आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा जो आहे, दुसरा टॉपिक जो आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर. बघा IT सेक्टरमध्ये संगणकाचा वापर होतो. कॉम्प्युटर सायन्स म्हणजेच मोठ्या मोठ्या ॲप्लिकेशन तयार करणाऱ्या कंपन्याज वगैरे असतील त्याच्यामध्ये संगणकाचा वापर केला जातो. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये संगणकाचा वापर केला जातो. म्हणजे मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर केला जात आहे. डेटा कम्युनिकेशन जो आहे मोबाईलचा असेल, मोबाईलचा डेटा कम्युनिकेशनच्याच मार्फत आपण कम्युनिकेट करतो ना डेटाच्या बाबतीमध्ये. नेटवर्किंग असेल, त्यानंतर वेब टेक्नॉलॉजी, वेबसाईट वगैरे तयार केले जातात. वेब टेक्नॉलॉजी असेल, सायबर गुन्हे आणि त्यावरील प्रतिबंध म्हणजे सायबर क्राईम्स असतील, त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी ह्याचाही समावेश या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमामध्ये होत आहे. तसेच बघा नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी पण काय केलं जात आहे तर उपयोग केला जात आहे. नवीन नवीन उद्योगासाठी बघा Amazonसाठी वापरला जातो, फ्लिपकार्टसाठी वापरला जात आहे. म्हणजे ई-कॉमर्ससाठी पण या संगणकाचा वापर केला जात आहे. नंतर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा. भारतामध्ये बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT सेक्टर वाढत आहे का? नक्कीच वाढत आहे. त्यातल्या त्यात आता सर्वच्या सर्व ऑनलाईन झाल्यामुळे IT सेक्टर खूप जोमाने वाढत चाललेलं आहे आणि मागणी पण खूप जास्त आहे. ठीक आहे. शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया असेल, विद्यावाहिनी असेल, ज्ञानवाहिनी असेल, सामूहिक माहिती केंद्र असेल इत्यादी, हे काय तर माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न आणि त्यांचे भवितव्य यांच्यावरती पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे माहिती तंत्रज्ञान एका साईडून आपण म्हणतो की सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा फायदा तर आहेच, पण दुसऱ्या साईडने विचार केला तर याचा तोटा पण आहे. कारण तुमच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज येतात. तर मेसेजमध्ये म्हणतात तुम्ही 5,000 रुपये जिंकलाय, खायच्या लिंकवरती क्लिक करा आणि तुमच्या अकाउंटच्या डिटेल्स द्या. आता ह्या तुम्ही डिटेल्स दिल्यानंतर तुमचा डेटा हॅकच होणार आहे. त्यामुळे तुमचा अकाउंट पूर्णपणे अकाउंटमध्ये पैसे जाऊ शकतात. सो माहिती तंत्रज्ञानाच्या मार्फत जे मूलभूत प्रश्न उभा होत आहेत ते प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या आधारावरती पुढचं भवितव्य कसं असणार आहे हा एक प्रश्नचिन्ह आहे. आणि हा एक संगणक व माहिती तंत्रज्ञान अभ्यासाचा एक भाग आहे. बघा पोलीस प्रशासनामध्ये गेला तर तुमच्या लक्षात येईल की एक सायबर सेल वेगळाच असतो, पोलिसांचा कंट्रोल रूम वेगळीच असते आणि सर्वच्या सर्व तिथे काय होतं संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावरती त्यांचं काम चालत असतं. सो तुम्हाला याच्याविषयी माहिती असणं काय गरजेचं आहे. आता नंतरचा काही अभ्यासक्रम पेपर सेकंडच्या बाबतीमध्ये, पहिला आपण हा पेपर फर्स्टचा सगळा अभ्यासक्रम बघितला. पेपर दुसरा जो आहे याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुमच्याकडे काय काय राहतं की मॅथ्स अँड रिझनिंग याच्याविषयी प्रश्न विचारले जातात. तुम्हाला हे माहिती असणं गरजेचंच आहे. त्याची तयारी तुम्ही पूर्वपरीक्षेसाठी करताय तसेच ती मुख्य परीक्षेला पण करायची आहे. महाराष्ट्राचा भूगोल, जसा STI साठी महाराष्ट्राचा भूगोल आहे, ASO साठी महाराष्ट्राचा भूगोल आहे, तसाच याच्यासाठी पण आहे. ओझर ते मी सांगतो बघा महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय काय येतं. तर महाराष्ट्राचा फिजिकल जॉग्राफी असेल, महाराष्ट्राचा फिजिओग्राफिक विभागांच्या आधारावरती केलेले डिव्हिजन्स असतील, नंतर हवामान क्लायमेट असेल, त्याच्यानंतर हवामान कसं आहे त्याच्याविषयी महाराष्ट्राचं हवामान सांगत आहे मी, भारताचं नाही येतं कारण महाराष्ट्राचा भूगोल म्हटलेला आहे. बघा पर्जन्यातील विभागवार बदल कसे होतात पर्जन्याचे. बघा ना पश्चिम महाराष्ट्र असेल, नंतर कोकण किनारपट्टी असेल, नंतर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तर या आधारावरती पर्जन्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. नंतर नद्या असतील, पर्वत आहे, नंतर डोंगर रांगा असतील, राजकीय विभाग असतील, प्रशासकीय विभाग आहेत. बघा म्हणजे कोकण विभाग आहे, त्याचबरोबर आपला जो याचा औरंगाबाद विभाग आहे, पुणे विभाग आहे, अमरावती विभाग आहे, नागपूर विभाग आहे, प्रशासकीय विभाग झाले. राजकीय विभागाचा विचार केला तर कोकण विभाग आहे, नंतर पश्चिम घाट आहे, पश्चिम विभाग आहे, नंतर खानदेश आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे. तर हे जे आहे ते राजकीय विभागाच्या अंतर्गत. आता नैसर्गिक संपत्ती पण वने व खनिजे असतील, कोणत्या कोणत्या प्रकारची वने महाराष्ट्रामध्ये आहेत, खनिजांचे प्रकार कोणते आहेत. नंतर मानवी व सामाजिक भूगोल असेल, याच्यामध्ये लोकसंख्या खूप महत्त्वाचा, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे.
ठीक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता आहे, लोकसंख्येची सर्वात कमी घनता असणारा जिल्हा कोणता आहे. नंतर मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणीची लोकसंख्येचे स्थलांतर होतं तर त्याच्याविषयी पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे स्थलांतराचे सोर्स कोणते आहेत, डेस्टिनेशनवरील परिणाम म्हणजे ग्रामीण भागातून शहरामध्ये जर लोकसंख्या गेली तर त्याचा परिणाम तिथं काय होत आहे. नंतर ग्रामीण वस्त्या असतील, तांडे असतील, झोपडपट्ट्या असतील, त्यांचे प्रश्न आणि संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान याच्याविषयी पण थोडा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. सो महाराष्ट्रामध्ये हे मुद्दे देण्यात आलेले आहे. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा एकदा सेमच आहे. जो इतिहास तुम्हाला STIच्या मेन्सला आहे, जो इतिहास तुम्हाला ASOच्या मेन्सला आहे, तोच इतिहास तुम्हाला इथं पण पाहायला भेटतोय. बघा, सामाजिक आर्थिक जागृती 1885 पासून 1947 पर्यंत. नंतर महत्त्वाच्या व्यक्तीची कामे म्हणजेच आपण समाजसुधारक म्हणत आहे. नंतर स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम, काय भाग होता शिक्षणाचा याच्याविषयी पण माहिती. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी असतील, राष्ट्रीय चळवळी असतील याच्याविषयी पण माहिती असणं गरजेचं आहे. सो हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. ठीक आहे. नंतर बघा, भारताची घटना जी आहे, मी भारताच्या घटनेवरती मी म्हणलो ना, आत्ताच्या घडीला बघितले तर 102+ व्हिडिओज आहे. त्या व्हिडिओज बघा, तुमचा 80% अभ्यासक्रम इथं कव्हर होत आहे. ठीक आहे. त्या व्हिडिओची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच. आता भारतीय राज्यघटना जी आहे याच्यामध्ये घटना कशी तयार झाली, घटनेचे प्रस्तावने मागची भूमिका व तत्वे कशी होती, घटनेची महत्त्वाची कलमं कोणती आहे, ठळक वैशिष्ट्य काय आहे घटनेचं, केंद्र व राज्य संबंध पूर्ण व्यवस्थित मित्रांनो घेतलेले आहे या व्हिडिओजमध्ये. व्हिडिओ तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटत आहेत, बघायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. नंतर निधर्मी राज्य असेल, मूलभूत हक्क असेल व कर्तव्य, राज्याच्या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असतील, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि स्वतंत्र न्यायपालिका, हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते भारतीय राज्यघटनेमधील आहेत. ठीक आहे. नंतर बघा, 5वा मुद्दा जो आहे हा थोडा हा विषय जो आहे तो तुमचा त्या पदाच्या संदर्भातील मुद्द्याच्या संदर्भात येत आहे. बघा, मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या काय काय आहेत ते इथं देण्यात आलेलं आहे. आता संकल्पना बघा, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक जो काय आहे तो, म्हणजे इंटरनॅशनल ह्युमन राईट्सचे जे काही मानक वगैरे इंडिकेटर्स वगैरे आहेत ते बघणं, ते अभ्यासणं गरजेचं आहे. त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या तरतुदी आहेत का, आहेत ना. मानवी हक्कासंदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये पण तरतूद देण्यात आलेले आहेत. सो त्या म्हणजे आपलं जे काही फंडामेंटल राईट्स जे आहेत त्याच्या संदर्भात येत आहेत. नंतर भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण याचाही भाग आहे. नंतर भारतातील मानवी हक्क चळवळ, वेगवेगळ्या ह्युमन राईट्स मुवमेंट झालेले आहेत भारतामध्ये, तर त्या चळवळीचा थोडक्यात अभ्यास असणं गरजेचं आहे. नंतर मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या कोणत्या आहेत, गरिबी असेल, निरक्षरता असेल, बेकारी असेल, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रथा यासारख्या येणाऱ्या अडचणी असतील, हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण असेल, नंतर संरक्षित गुन्हेगारी असेल इत्यादी. तर लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंदर्भातील प्रशिक्षणाची गरज व महत्त्व का गरजेचं आहे, मानवी प्रतिष्ठा का गरजेचं आहे, एकमेकांच्या हक्कांचं संरक्षण या लोकशाहीमध्ये करणे का गरजेचं आहे, याचा पण अभ्यास आपल्याला या मुख्य परीक्षेमध्ये PSI मुख्य परीक्षेमध्ये करणं गरजेचं आहे. नंतर नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असेल, नंतर मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 असेल, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करणं या संदर्भातला जो अधिनियम आहे 2005 आहे. हे सगळे कायदे आहेत मित्रांनो, हे जे की अधिनियम आहेत, तर हे अधिनियम तुम्हाला माहिती पाहिजेतच. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावरती जो अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आहे 1989चा, नंतर हुंडा प्रतिबंधक कायदा जो आहे 1961 आणि महात्मा गांधी तंटामुक्त अभियान जे आहे, हे सगळे मुद्दे जे आहेत ते मानवी हक्क व जबाबदाऱ्याच्या संदर्भात येत आहेत आणि हे तुम्हाला व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर 6वा मुद्दा जो येत आहे, 6वा मुद्दा आहे याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, हा खूप महत्त्वाचा आहे, याचा पण तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. नंतर भारतीय दंड संहिता IPC म्हणतो ना, IPC 376 याच्यानुसार त्याला शिक्षा दिली. तर IPC काय आहे माहिती असावं. 1860चा हा इंडियन पेनल कोडचा कायदा आहे, तर इंडियन पेनल कोड तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, क्रिमिनल प्रोसिजर कोड कधीचा आहे 1973चा आहे, तर क्रिमिनल प्रोसिजर कोड पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि भारतीय पुरावा अधिनियम 1872 इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872
याचा पण तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे. सो हे सर्व जे पॉईंट्स आहेत व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली काय अभ्यासायचं आहे एकदम क्लिअर होऊन जाईल आणि नंतर तुम्ही अभ्यासाला प्रॉपरली सुरुवात करू शकता मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.